सांगवी बुद्रुक येथे सार्वजनिक जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती उत्सव व सैनिक सन्मान सोहळा उत्साहामध्ये साजरा. याबाबत सविस्तर बातमी अशी की समाज घडविण्यासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ महासाहेब व युवा शक्तीचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सांगवी बुद्रुक येथे सार्वजनिक जिजाऊ जयंती उत्सव, स्वामी विवेकानंद जयंती उत्सव व सैनिक सन्मान सोहळा मोठ्या उत्साहामध्ये व सामाजिक बांधिलकी जपत संपन्न झाला. गेल्या 7 वर्षांपासून दरवर्षी 12 जानेवारी रोजी वेळेवर दुपारी 12 वाजता मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करण्याची परंपरा या उपक्रमातून जोपासली जात असून यावर्षी देखील या परंपरेनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 12 जानेवारी 2026 सोमवार रोजी विमानतळ रोड, सांगवी बुद्रुक, नांदेड येथे हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या माजी व सेवारत सैनिकांचा जिजाऊ वंदनेची प्रतिमा भेट देऊन यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला. सैनिकांचा त्याग, शौर्य व देशभक्तीचा गौरव करताना तरुण पिढीसमोर आदर्श निर्माण व्हावा, तसेच घराघरामध्ये जिजाऊंचे विचार तसेच जिजाऊंची वंदना पोहोचली पाहिजे, असा उद्देश यामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले. तसेच जिजाऊंच्या लेकींच्या वतीने राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. समाज प्रबोधनपर विचार मांडताना युवा व्याख्यात्या सौ सुचिता श्याम वडजे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा आजच्या समाजाशी असलेला संबंध, महिलांचे सक्षमीकरण, युवकांची सामाजिक जबाबदारी व राष्ट्रनिर्मितीतील त्यांची भूमिका यावर सखोल प्रकाश टाकला. उपस्थितांनी त्यांच्या विचारांना उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची शोभा वाढविली. देशभक्तीपर गीत, नृत्य व सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ महिला मंडळ, विमानतळ रोड, सांगवी बुद्रुक, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले होते. सर्वांना कल्याणात आनंद मिळतो या विचारातून समाजातील सर्व घटकांनी कुटुंबासह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले होते. राजमाता जिजाऊ यांचे विचार, स्वामी विवेकानंदांची प्रेरणा आणि सैनिकांच्या सन्मानाचा संगम असलेला हा कार्यक्रम सामाजिक एकोपा, राष्ट्रभक्ती व प्रेरणादायी मूल्यांची जपवणूक करणारा ठरला, अशी भावना उपस्थित नागरिकांनी यावेळी व्यक्त केली. सर्वप्रथम सगळ्यांना जय जिजाऊ, जय शिवराय. आम्ही जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती याच्यासोबतच सैनिकांचा सत्कार, यावेळेस विशेष म्हणजे मिशन संदूरमधले आपल्याकडे एक सैनिक आले होते, त्यांचा विशेष सत्कार केला. आणि आमचा एक महिलांचा बचत गट आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळ्या महिला मिळून हा कार्यक्रम करतो.
सहज असं आता ह्या समोरच्या पिढीला किंवा नवीन मुलांना त्याच्यातून काहीतरी प्रेरणा मिळावी या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम करतो दरवर्षी. हो, लहान मुलांचे संगीत वगैरे असतात, त्यांचे डान्स होतात आणि कोणी जर समजा मुलगा काय प्रथम वगैरे आलं तर त्याचा सत्कार करतात. आणि घराघरामध्ये जिजावंदना घ्यावी. आपल्या आईने सहसा मुलींना किंवा मुलांना मागच्या शिवाजीराजा असोत किंवा जिजामाता असोत यांचे सगळे माहिती मुलांना द्यायला पाहिजे. त्यांनी काय घडलं, कसं जिजामाताने शिवरायांना घडवलं, हे सगळं घराघरात प्रत्येक घरामध्ये आईने मुलांना सांगितलं पाहिजे, असा आमचा एक उद्देश आहे या मार्गासाठी. जय जिजाऊ जय शिवराय. सर्वांना माझा सन्मान नमस्कार. आम्ही हे जयंती करण्याचा मार्ग आणि आमचं उद्दिष्ट हेच की प्रत्येक घराघरात शिवजयंती तर केली जाते, पण शोभा घडून त्याचं काय नाही ना, जिजाऊ पण प्रत्येक घराघरामध्ये गेली पाहिजे. असा आमचा उद्देश म्हणजे हाच की जिजाऊ मातांचे विचार आले पाहिजे आणि नुसते बायकांच्या आत्मसात न करतात मुलांच्या सुद्धा त्यांना आत्मसात करता आला पाहिजे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांनी काहीतरी आपल्याकडून घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे आणि कसं कुठेतरी वीर जवानांना मान दिलं पाहिजे. ते आपल्या सर्व घरदार वगैरे सोडून तिथपर्यंत जातात, त्यांना काही ना तरी इथे आम्ही त्यांना बोलून सैनिक सन्मान सोहळा करून त्यांना भेट वगैरे वस्तू देत असतो. शिवजयंतीच्या माध्यमातून ते प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाते आणि याचं उद्दिष्ट मेन कारण म्हणजे आपण कसं गुरुवार मार्गशीर्ष महिन्याची पूजा वगैरे करतो, हळदी कुंकाचे सण साजरे करत असताना बायका आपण सर्व एकत्र येतो, परंतु या जयंतीच्या निमित्ताने एका निमित्त सर्व बायका येतील आणि एकमेकाचे आचार विचार आत्मसात करता येतील, प्रेरणा याच्यातून काहीतरी घेता येतील, हेच आमच्या मागचे एक उद्दिष्ट आहे. आणि अशीच आम्ही सतत जिजाऊ जयंती हे करत राहणार आणि याच्यातून आम्हाला वरचेवर म्हणजे गल्लीतून म्हणा, महिलांचा म्हणा प्रतिसाद मिळत आहे. जिजा माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. जिजा माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. माजी सैनिक पॅरामिलिटरी प्रभाकर कदम, CRPF. मी 23 वर्षे सर्व्हिस केली आणि 23 वर्षे सर्व्हिस करून मी रिटायरमेंट घेऊन आलो. त्याच्यानंतर माझे मित्र सतीश नरवाडे यांनी मला थोडी माहिती दिली होती की आपण दरवर्षी माझी जिजाऊचा जन्म आणि स्वामी विवेकानंदांचा जन्म साजरा करतो आणि त्यामध्ये माजी सैनिकाचा आम्ही सन्मान ठेवतो. तर माझा विचार घेऊन ते हे कार्य सुरू केलं. आज 7 वर्षापासून ते हे कार्य करत आहेत. मी म्हणतो हे सर्वांसाठी उदाहरण आहे, सामाजिक काम आहे आणि आपल्या लेकीला काय शिकावं, काय शिकवावं, शिकून घेण्यास आपली महिला घरामध्ये राहते त्यांना आपल्या लेकरांना हे एक ऐतिहासिक आपल्याला जे घडलेले महाराष्ट्रासाठी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्यासमोर आपल्याला प्रेरणा घ्यावी. शाळेमध्ये जे स्टुडंट बसलेले आहेत या स्टुडंट सुद्धा आपण शिकून घ्यावं. महाराष्ट्राचा आपला इतिहास काय आहे, भारतासाठी या देशासाठी किती आहुती दिली हे आपण लक्षात आपल्या या मुलासाठी हे जे उदाहरण घ्यायले हे आपण सतीश हे आपण शिकावं आणि हे माहिती घ्यावं आणि आपल्या समाजाला किंवा आपल्या हे आपण प्रशिक्षण द्यावं आणि त्याला समाज सुधारण्याची समाजाच्या हिताची हे आपण लेकराला शिकवू. आपण जेव्हा कोणता वीर शहीद होतो त्यावेळेस पूर्ण गाव, जिल्हा, कलेक्टर या गलोगलीतले माणसं उभे राहतात, याच्यामध्ये अंतिम संस्कारामध्ये सामील होते आणि ते 1-2 दिवसाच्या नंतर ते विसरून त्याची ती आहुती त्यानं ते जीवन तिकडे गमावलं आणि त्याची आपली जवानी लेकराबाळा सोडून तिथं जायचे ते सर्व त्याचं व्यर्थ जाते. का तर त्याच्या परिवाराला अनेक संघर्ष करावा लागते. इथपर्यंत कोण्या ऑफिसमध्ये गेलं तर त्याचं काम होत नाही. त्या महिलेला एक सिलेंडरला आणण्यासाठी सुद्धा फार मेहनत घ्यावी लागते आणि हे माणसाने विसरायला नाही पाहिजे. त्याची आहुती आता जोपर्यंत त्याचे लेकर एक सक्षम होत नाही तोपर्यंत तरी समाजानं या कोणीही सामाजिक माणसानं त्याला मदत करावी आणि असं एक वाऱ्यावर ठेवू नये. कोण्याही सैनिकाच्या पत्नीला हो या लेकराला मदत कर, तहसीलमध्ये हो, जिल्हा परिषद मध्ये हो, कोणत्याही सरकारी बँकेमध्ये हो, थोडी मदत करावी, त्याच्याकडे लक्ष ठेवावं. एकदम कार्य जे करत आहेत आज जे माझ्या नरवडे साहेबाचे गुट आहे, महिला मंडळ आहे, या महिला मंडळाने आमच्या सैनिकाचा आणि त्याच्या परिवाराचा जसं पत्नी बी आल्या होत्या त्याचा बी सन्मान केला आणि त्याला बी एक अभिमान वाटलं की एक सैनिकाचा आपल्या हातानं हे अभिनंदन करायलो. तर हे उदाहरण असं आहे. आमच्या पत्नीचा सुद्धा याने सन्मान केला
तर हे अभिमानाची गोष्ट आहे आणि यांच्यापासून सर्वांनी शिकावं. सर्वप्रथम जिजाऊ जयंतीनिमित्त व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त सर्व गावकऱ्यांना असतील, महिला मंडळ, जिजाऊच्या लेकींना, सावित्रीच्या लेकींना माझ्यातर्फे व आमच्या जे जिजाऊ मंडळ आहे त्यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा जिजाऊ जन्मोत्सव, स्वामी विवेकानंद जन्मोत्सव आणि आजी माजी सैनिकांचा जो सोहळा आहे तो इथं संपन्न करत आहोत. या सोहळ्याला आपल्याला यावर्षी विशेष सांगण्याची विशेष गोष्ट म्हणजे की आपलं जे काल भारत पाकिस्तानचं युद्ध झालं त्याच्यामध्ये जे ऑपरेशन सिंदूरमध्ये जे सैनिक होते आमचे टारपे सर यांनी जीवाची बाजी लावून त्यांनी आमच्या अंगावर काटा येते त्यांनी सांगते वेळेस 39 तास ते झोपले नव्हते आपल्या देशसेवेसाठी आणि त्यांचा आम्हाला आज आमच्या जिजाऊच्या लेकींना सन्मान करण्याचा योग आला. हे खरोखरच म्हणजे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि असाच हा जिजाऊ जयंती सोहळा आम्ही दरवर्षी करतो. याच्यासाठी आम्हाला गावकरी असतील, आमचे मित्रपरिवार असेल, विशेष करून आमचे पत्रकार बांधव यांचा सुद्धा सर्वात मोठा याच्यामध्ये मोठा वाटा आहे. कारण आम्ही कार्यक्रम करते वेळेस आमच्याकडं 100-500 लोक राहतात, पण आजचा हा आदर्श कार्यक्रम अख्ख्या जिल्हाभरात महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम जर कोण करत असलं तर आपला मीडिया करते. तर त्याबद्दल मी आपल्या मीडियाचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. जिजाऊ प्रत्येकाच्या घरात आधुनिक काळात तर जिजाऊ जन्माला येणं हे फारच काळाची गरज आहे. जिजाऊचे विचार जर दुसऱ्याला सांगायचे असतील, शिवबा जर आपल्या घरात जन्माला यायचा असेल तर जिजाऊ मासाहेब आपल्या प्रत्येकाच्या घरात आल्याच पाहिजे. या सोशल मीडियाच्या जमान्यात तर जिजाऊचे विचार जे आहेत प्रत्येक आमच्या माय माऊलीने स्वीकारले पाहिजे, त्याच्यातून पुस्तकातून का होईना शिकलं पाहिजे आणि ही काळाची गरज आहे. आमच्या जिजाऊ महिला मंडळाचा उपक्रम तर राहतोच, पण आपल्या काही कॉलनीतले असतील, आपल्या एरियामधील जे मुलं समजा 10वीत असतील, 12वीत असतील, कोणत्या क्षेत्रामध्ये समजा एखादं प्रावीण्य घेऊन जर आपले यशस्वी होऊन आले तर त्याचा आमच्या याच्यात एक छोटा महिला बचत गट आहे. या गटाच्या माध्यमातून जे काय 2-4 रुपये बचत होते याच्यातून हे स्वखर्चाने त्याचा सत्कार सन्मान करतात आणि ही प्रेरणा त्यांच्यासाठी आपल्या या कार्यक्रमातून त्याला मिळालेली आहे. या संकल्पना काय असणार आहे का वेगळी संकल्पना पुढं येणाऱ्या वर्षात? बस हाच कार्यक्रम आज आपण छोटेखानी करतो. आमचा हा कार्यक्रम आमच्या जिल्ह्यात नाही तर आमच्या महाराष्ट्रामध्ये आमचा आदर्श कार्यक्रम होईल याची अपेक्षा करायला हरकत नाही आणि त्या दृष्टीने आमच्या महिला मंडळाचा सध्याच्या काळात तरी पाऊल पडत आहे.